अहिरावण हा पाताळ लोकाचा राजा होता आणि तंत्रमंत्र व काळ्या जादूमध्ये निपुण होता. अहिरावणाचे कपट आणि राम लक्ष्मणाचे अपहरण. एके रात्री अहिरावण आपली मायावी शक्ती वापरून रामाच्या सेनेत शिरला. त्याने संपूर्ण सेनेवर एक अशी मांत्रिक विद्या वापरली ज्यामुळे सर्वजण गाढ झोपी गेले. या संधीचा फायदा घेऊन अहिरावणने भगवान राम आणि लक्ष्मण यांना आपल्या खांद्यावर घेतले आणि त्यांना घेऊन पाताळ लोकात गेला. त्याचा उद्देश होता की देवीसमोर त्यांचा बळी देऊन आपली शक्ती वाढवायची आणि राम रावण युद्धाचा निकाल लावायचा. सकाळ झाल्यावर जेव्हा विभीषण आणि हनुमान यांना राम लक्ष्मण आपल्या ठिकाणी नाहीत हे दिसले तेव्हा एकच खळबळ माजली. विभीषणने लगेच आपल्या दूरदृष्टीने पाहिले आणि सांगितले की हे काम अहिरावणाचे आहे. राम आणि लक्ष्मण दोघेही पाताळात आहेत. हनुमानजींचा पाताळ लोकात प्रवेश. हनुमानजींनी तातडीने राम लक्ष्मणांना वाचवण्यासाठी पाताळ लोकाकडे प्रस्थान केले. पाताळ लोकाच्या दारावर एक विशाल आणि शक्तिशाली प्राणी उभा होता. तो स्वतःला मकरध्वज सांगत होता. त्याने हनुमानजींना अडवले आणि सांगितले की आत जाण्याची परवानगी नाही. हनुमानजी आणि मकरध्वज यांच्यात जोरदार युद्ध झाले. जेव्हा हनुमानजींनी मकरध्वजाला पराभूत केले तेव्हा त्याला विचारले की तू कोण आहेस. तेव्हा मकरध्वजने सांगितले की तो हनुमानजींचाच पुत्र आहे जो त्यांच्या घामाच्या थेंबापासून एका माशाद्वारे जन्माला आला होता. हनुमानजींना हे ऐकून खूप आश्चर्य वाटले. मकरध्वजाला योग्य मार्गावर आणून हनुमानजींनी त्याला बंधनातून मुक्त केले आणि पाताळात प्रवेश केला. पंचमुखी रूपाची निर्मिती आणि अहिरावणाचा वध. पाताळात शिरल्यावर हनुमानजींना देवीच्या मंदिरात राम आणि लक्ष्मण बळीसाठी तयार ठेवलेले दिसले. त्यांनी पाहिले की अहिरावण आणि त्याचा भाऊ महिरावण हे मोठ्या गर्वाने त्यांच्या वधाची तयारी करत होते. पण हनुमानजींना लगेच लक्षात आले की अहिरावणाला मारणे सोपे नाही. त्याला मारण्यासाठी 5 वेगवेगळ्या दिशांमध्ये लावलेले 5 दिवे एकाच वेळी विझवणे आवश्यक होते. हनुमानजींसाठी हे कार्य खूप कठीण होते. त्यांनी आपली योगशक्ती आणि अष्टसिद्धी वापरून पंचमुखी रूप धारण केले. हे रूप म्हणजे 5 वेगवेगळ्या मुखांचे एक रूप होते. या 5 मुखांचा उद्देश आणि शक्ती वेगळी होती. एक पूर्वमुखी हनुमान हे मुख वानरासारखे होते. या मुखाने त्यांनी शत्रूंना भयभीत केले आणि त्यांची शक्ती कमी केली. 2 पश्चिममुखी गरुड हे मुख गरुडासारखे होते. या मुखातून आलेली शक्ती सर्व संकटांना आणि नकारात्मक शक्तींना दूर करणारी होती. 3 उत्तरमुखी वराह हे मुख वराहासारखे होते. हे मुख आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य देणारे मानले जाते. 4 दक्षिणमुखी नरसिंह हे मुख सिंहासारखे होते. हे मुख भीती, भय आणि शत्रूंवर विजय मिळवणारे होते. 5 ऊर्ध्वमुखी हयग्रीव हे मुख घोड्यासारखे होते. हे मुख ज्ञान, बुद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी होते. या पंचमुखी रूपाने हनुमानजींनी एकाच वेळी 5ही दिशांना तोंड करून तोंडातील वाऱ्याने 5ही दिवे विझवले. दिवे विझवताच अहिरावण आणि महिरावण कमजोर झाले. हनुमानजींनी तात्काळ त्यांचा वध केला. त्यानंतर त्यांनी राम आणि लक्ष्मण यांना सुरक्षितपणे बाहेर आणले. या घटनेमुळे हनुमानजींना पंचमुखी हनुमान म्हटले जाऊ लागले. त्यांच्या या रूपाची पूजा केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या संकटांपासून, शत्रूंपासून आणि नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते